तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये आज नेमका झालेला जो ग्रामसेवक भरतीचा पेपर होता तो कव्हर करणार आहोत। त्यामधील जीके क्वेश्चन्स, काही कॉम्प्युटरचे क्वेश्चन्स ही आपण देखील या सुपर क्लासमध्ये पाहणार आहोत। त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच विद्यार्थ्यांनो सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। काय होईल सबस्क्राइब केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करसाल ना तेव्हा आपल्या या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल। त्या कारणास्तव तसेच या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे। एक लाईक करून थोडासा मोटिवेशन तुमच्यातर्फे, थोडासा प्रोत्साहन तुमच्यातर्फे आपल्याला दाखवायचं आहे आपल्या या चॅनलला। चला सुप्रकाशला सुरुवात करूया। सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। सुप्रकाशला सुरुवात करूया। सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो कव्हर करूया, जो की आपल्या समोर आहे। नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी, कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। अभयारण्याचं नाव आहे नागझिरा वन्यजीव अभयारण्य। तर ऑप्शनमध्ये भंडारा आहे, गोंदिया आहे, वरील दोन्ही आहे किंवा चंद्रपूर। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। गोंदिया तसेच भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर स्थित असलेले, म्हणजे दोन्ही जिल्ह्याच्या मधोमध स्थित आहे कोणते, तर या ठिकाणी नागझिरा वन्यजीव अभयारण्य। प्रश्न दुसरा या ठिकाणी सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात ते सांगायचं आहे। सरपंच समितीचे विचारलेले आहे। तर ऑप्शनमध्ये आहेत पंचायत समितीचे उपसभापती, पंचायत समितीचे सभापती, गट विकास अधिकारी किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। पंचायत समितीचे उपसभापती जे आहे सरपंच समितीचे काय असतात, तर अध्यक्ष व्यक्ती असताना आपल्याला पाहावयास मिळतात। प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा, प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे विद्यार्थ्यांनो ती कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती, कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते आपल्याला सांगायचं आहे, स्पेशली विचारलेलं आहे। तर ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1888, 1867, 1860 किंवा 1850। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। 1867 या वर्षी जी आहे प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे। कोणी केलेली आहे, तर विद्यार्थ्यांनो आत्माराम पांडुरंग यांनी जे आहे ती स्थापना केलेली आहे। तर कोणत्या दिवशी, तर तो दिवस होता विद्यार्थ्यांनो 31 मार्च 1867 चा तो दिवस होता ज्या ठिकाणी स्थापना प्रार्थना समाजाची झालेली होती। प्रश्न चौथा कव्हर करूया। या ठिकाणी पंतप्रधान जीवन ज्योती योजना या योजनेची जी वयाची अट आहे ती काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। वयाची अट, योजनेचं नाव लक्षात घ्यायचं आहे। पंतप्रधान जीवन ज्योती योजना आहे। 18 ते 20 वर्ष, 18 ते 40 वर्ष, 18 ते 50 वर्ष किंवा 18 ते 60 वर्ष। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। 18 ते या ठिकाणी 50 वर्षे जी वयोमर्यादा आहे ती जी आहे विद्यार्थ्यांनो प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना या योजनेची ठेवण्यात आलेली दिसून येते। प्रश्न 5वा, राष्ट्रीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा होतो ते विचारलेलं आहे। राष्ट्रीय नौदल दिन जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होतो, 5 डिसेंबर, 4 डिसेंबर, 2 डिसेंबर किंवा 6 डिसेंबर। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। 4 डिसेंबर या रोजी राष्ट्रीय नौदल दिन जो आहे तो साजरा केला जात असतो। घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे 6व्या क्रमांकाचा। प्रश्न असा आहे, राज्यघटनेतील कलम 47 कशाशी संबंधित आहे। कलम 47 विचारलेला आहे। आपल्याला फक्त आणि फक्त सांगायचं आहे की कशाशी संबंधित आहे। मार्गदर्शक तत्व, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य किंवा राष्ट्रीय आणीबाणी। तर ऑप्शन क्रमांक 1 मार्गदर्शक तत्वाशी संबंधित जे आहे कलम 47 हे असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न, ई नामचे फुल फॉर्म खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। कशाचे नाव, तर ई नामचे फुल फॉर्म विचारलेले आहे। ऑप्शनमध्ये आहे नॅशनल ॲग्रिकल्चर, या ठिकाणी मेन्शन नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, नॅशनल ॲग्रिकल्चर मेंटर। तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहील विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे। म्हणजेच नॅशनल ॲग्रिकल्चर हे आहे ऑप्शन क्रमांक 2, माफ करा, नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट असे जे आहे ई नामचे एक फुल फॉर्म असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे 8व्या क्रमांकाचा। गणपतीपुळे हे जे ठिकाण आहे
कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं आहे. गणपतीपुळे, ज्या ठिकाणी गणपतीचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे ते ठिकाण आपल्याला विचारलेले आहे की कोणत्या जिल्ह्यात येते. नागपूर, नाशिक, रत्नागिरी किंवा जालना. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. तर कोणत्या, तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कोणते ठिकाण, गणपतीपुळे हे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांनाच दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी TPSचे फुल फॉर्म आपल्याला विचारलेलं आहे. TPS हा कडधान्य म्हणजे धान्याविषयी जो फुल फॉर्म आहे तो आहे. तर TPSचे फुल फॉर्म काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ट्रू पोटॅटो सीड, ट्रेलर पोटॅटो सेक्शन, ट्रेलर पोटॅटो सेक्टर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक TPSचे जे फुल फॉर्म आहे ट्रू पोटॅटो सीड असे विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना दिसून येते, माहिती असावे. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो 10व्या क्रमांकाचा. माफ करा, 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे की राखाडी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित होती. राखाडी क्रांती विचारलेली आहे, कशाशी संबंधित असलेली होती. टोमॅटो उत्पादन, खत उत्पादन, अंडे उत्पादन किंवा वरीलपैकी नाही. तर ही जी राखाडी क्रांती होती ना विद्यार्थ्यांनो ती कशाशी संबंधित होती, तर खत उत्पादनामध्ये वाढ करण्याशी संबंधित असलेली आपल्या सर्वांना दिसून येते किंवा माहीत असावी. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 11वा. CPUचे फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. CPUचे फुल फॉर्म विचारलेले आहे. ऑप्शनमध्ये काय दिलेले आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग सेक्टर प्रोसेसिंग युनिट किंवा सेंट्रल प्रोसेसर युनिट. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे कशाचे, तर CPUचे एक लॉंग फॉर्म आहे. एक प्रश्न जे आहे विद्यार्थ्यांनो कशावर आलता, तर शेंगदाण्यावर जो आहे कोणता रोग पडतो तो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. जर उत्तर येत असेल तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे, कारण ज्यांना उत्तर येत नाही ना ते सर्वजण आपण जर दिलेले असेल उत्तर तर कॉमेंट आपले नक्कीच पाहतील त्या कारणास्तव. आता सुप्रकाशला विद्यार्थ्यांनो या करायचं आहे मतलब या ठिकाणी सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे आपल्या चॅनलला. आणि सुप्रकाशला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक लाईक करण्याची एक रिक्वेस्ट आपल्या सर्वांना करून इच्छितो. लगेचच्या लगेच लाईक करून घ्यायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तो जायचंच नाही, कारण पुढेही एक्झाम जे होतील त्याविषयी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तुम्हाला तेव्हाच पाहाव्यास मिळतील जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल. तर मिळतो का अभ्यास स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये. सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे कोणत्या ठिकाणी भरलेल्या जे अधिवेशन होते त्याचे अध्यक्षपद भूषवलेले होते ते विचारलेलं आहे. आपल्याला फक्त आणि फक्त लक्षात घ्यायचं आहे की कोणते व्यक्ती आहेत. तर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय काँग्रेसचे कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते असा प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये मुंबई, कराची, पटना, दिल्ली. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कराची येथील भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल यांनी असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. कव्हर करूया 5वा प्रश्न. ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असतात ते सांगायचं आहे. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल, कारण खूप सोपा प्रश्न आहे. ग्रामपंचायतीमध्ये विचारलेले आहेत की कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य. कमीत कमी 5 किंवा जास्तीत जास्त 10, कमीत कमी 7 किंवा जास्तीत जास्त 17, कमीत कमी 4 किंवा जास्तीत जास्त 12 किंवा कमीत कमी 5 किंवा जास्तीत जास्त 12. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 योग्य आहे. कमीत कमी 7 व जास्तीत जास्त जे आहे 17 एवढे जे आहे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या असू शकत असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 6वा असा आहे. जलदुर्ग खालीलपैकी कोणी बांधले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो, तर जलदुर्ग कोणी बांधलेले आहेत. ऑप्शनमध्ये आहेत आपल्यासमोर या ठिकाणी राजाराम महाराज, संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज किंवा वरीलपैकी नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे आहे जलदुर्ग बांधलेली आहेत. किती बांधलेली आहेत त्यांनी, तर विद्यार्थ्यांनो 5 जलदुर्ग बांधलेली आहेत. आता त्यांची नावे काय आहे विद्यार्थ्यांनो, एक आहे या ठिकाणी पहिले आहे खांदेरी, दुसरे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कुलाबा, दुसरा आहे कुलाबा आणि तिसरा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाहून घ्या, तिसरा आहे सुवर्णदुर्ग आहे तिसरं आणि चौथा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सिंधुदुर्ग आहे. स्पेलिंग मिस्टेक झाली तर माफ करा. आणि चौथा आहे 5वा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्यासमोर दिसून येते की
पद्मदुर्ग. तर हे लक्षात घ्यायचं आहे. पहिला आहे खांदेरी, दुसरा आहे कुलाबा, या ठिकाणी पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग. हे सर्व जे 5 जे आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर काय जलदुर्ग त्यांनी बांधलेले दिसून येतात.